हाय हॅलो नमस्कार, मी रुचिरा जाधव. स्टार मीडिया मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चौथी माळ आणि आजचा रंग निळा. येस, निळा रंग म्हणजे साहस आणि बलिदानाचं प्रतीक, सत्याचं, विजयाचं प्रतीक. आणि माझ्या आयुष्यात निळ्या रंगाचं जे स्थान आहे ते फक्त मी एका शब्दात सांगेन. निळा रंग त्याचा ज्याने आपल्या सर्वांना घडवलं तो म्हणजे माझा कृष्णा. आणि येस, आणि म्हणून मी आज निळ्या रंगात त्याच्या रंगामध्ये रुचिरा तुमच्या समोर आहे. रुचिरा, आपण कलाकार म्हणून जगत असतो तेव्हा आपण पडद्यावरती लोकांना दिसत असतो आणि आपले कॅरेक्टर वाईज म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे आपण जसं कॅरेक्टर करत असतो तसे शेड दिसत असतात. पण खऱ्या आयुष्यात आपण कसे आहोत हे माहिती नसतं, म्हणजे आपले रंग कसे आहेत ते लोकांना माहिती नसतं. रुचिरा कशी आहे? रुचिरा कलरफुल आहे बरं. वेगवेगळे रंग आहेत तिच्यात. आणि जसं तू म्हणालास की एक ॲक्टर म्हणून म्हणजे रंगभूमीपासूनच माझी सुरुवात झाली. सो ॲज द टायटल इटसेल्फ सेज रंगभूमी, जिथे चेहऱ्याला रंग लावल्यानंतर जी रुचिरा ती एका व्यक्तिरेखेत बदलत असते. सो तिने मला घडवलं आहे. म्हणजे जे जे कॅरेक्टर्स मी प्ले केले आहेत त्यांचीसुद्धा मला मदत झाली रुचिरा म्हणून घडण्यामध्ये. आणि बाकी खऱ्या आयुष्यात रुचिरा बऱ्याच जणांना माहिती आहे. आणि आत्ता नुकताच म्हणजे जो माझा लास्ट शो होता दॅट वॉज अ रियालिटी शो, आणि अगेन कलर्सवर होता. सो त्याच्यामध्ये सगळे रंग बघायला मिळालेत प्रेक्षकांना माझे. आणि तशीच आहे रुचिरा जशी दिसली आहे आणि त्याच्या बियॉन्डसुद्धा आहे, जी माझ्या सोशल मीडिया साईट्सवर मी लोकांना दिसत असते. आणि मी खरी कशी आहे ते फक्त माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे. म्हणजे इन अँड आउट म्हणेन मी की शांत आहे, की अजून बरेच रंग असतात आपल्या आपल्या व्यक्तिरेखेमध्ये. सो तशा बऱ्याच रंगांनी घडली आहे मी. आणि येस, खऱ्या आयुष्यात रुचिरा कशी आहे हे फक्त माझ्या घरच्यांना जास्त माहिती आहे, म्हणजे माझ्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला खास करून. कारण मी एक्स्ट्रीमिस्ट आहे. एक तर मी समोरच्या समोर फार ओपन अप होत नाही. आणि जर झाले किंवा ती समोरची व्यक्ती जर माझी झाली तर मग ती टिल द एंड असं असतं. की म्हणजे वेन इट कम्स टू लॉयल्टी म्हणा, प्रेम म्हणा किंवा द्वेष म्हणा. सो द्वेष फार नसतो. आय मेक शुअर बेसिकली की ते किती छान, एकतर ते खूप लिमिट ठेवून असतं, डिस्टन्स ठेवून असतं, किंवा मग कारण माझं सर्कल जे आहे ते फार कॉम्पॅक्ट आहे. माझी फॅमिली आणि फार मोजके फ्रेंड्स, कलिगसुद्धा असतील, कामानिमित्त जे फ्रेंड्स बनतात ते सुद्धा असतील, तर ते फार कॉम्पॅक्ट आहेत. तर त्यामुळे इदर आय गिव्ह इन टिल द एंड किंवा आय डोंट गिव्ह इन. आणि त्यामुळेच जेव्हा मग मी स्वतःला जेव्हा समर्पण, एक तर आय एम कॅन्सेरियन, म्हणजे कर्क रास हार्डकोर आहे माझी. आणि त्यामुळे मग त्याची लॉयल्टी म्हणा, वेन इट कम्स टू लव्ह एव्हरीथिंग दॅट इज लाईक टिल द एक्स्ट्रीम. आणि सो इदर दॅट ऑर नथिंग. आणि त्यामुळे जेव्हा आपण खूप समोरच्याला जीव लावून प्रेम करतो आणि तेव्हा मग जे तिथे कुठेतरी ब्रेक किंवा आपल्याला डिसअपॉइंटमेंट होते ना, मग जे घडतं दॅट इज लाईक बियॉन्ड एनीवन्स इमॅजिनेशन. आणि सो तिथे सुद्धा एक्स्ट्रीमिस्ट आहे. येस. रुचिरा, आपण सक्सेस होत असतो आणि जेव्हा सक्सेसफुल झाल्यानंतर लोकांच्या पुढे येतो तेव्हा ते लोकांना सक्सेसच दिसत असतो, पण त्यामागची मेहनत दिसत नसते की आपण किती स्ट्रगल केलं किंवा आपल्या या इंडस्ट्रीमधला कोणी नसताना आपण इथपर्यंत आलोय. म्हणजे ते एक टास्कच असतो आपल्यासाठी, जसं तुला बिग बॉस मध्ये देत होते त्या प्रकारे. सो कशी होती तुझी जर्नी, काय सांगशील त्याबद्दल? आणि ओव्हरऑल म्हणजे तुझा आता इंटरव्ह्यू पण लोकांसाठी मोटिवेशनल असणार आहे. सो तुझी जर्नी काय? नाही, खरं आहे. आणि स्पेशली वेन इट कम्स टू आर इंडस्ट्री ना, तर आपल्याला फक्त चकाचौंध दिसते लोकांना बाहेरून की हां, यांना काय फक्त लाईटसमोर उभं राहायचं आहे, डायलॉग्स म्हणायचे आहेत आणि जायचं आहे बस. पण ते तेवढं नसतं. म्हणजे या इंटरव्ह्यूचंच म्हणणं, मी आता डे नाईट शिफ्ट करून आपण आता इथे इंटरव्ह्यू करतोय. सो अशा बऱ्याच गोष्टी कॅमेरामागे घडत असतात. आणि सो इट स्टार्ट्स, म्हणजे जर प्रॅक्टिकली बघायला गेलं, इट स्टार्ट्स राईट फ्रॉम दी हेअर मेकअप, जिथे आपल्याला रेडी व्हायचं असतं, मग त्या व्यक्तिरेखेत शिरणं, आणि मग एक ते जस्ट 3 वर्ड्स असतात, रोल, कॅमेरा, ॲक्शन. आणि मग त्याच्यानंतर आय एम नॉट रुचिरा जाधव. मग तेव्हा मी ते कॅरेक्टर प्ले करत असते. आणि ते प्ले करत असताना माझ्या ज्या लाईन्स आहेत किंवा जे काही स्क्रिप्ट आहे ते सगळं डिलिव्हर करत असताना बॅक ऑफ दी माइंड एक माणूस म्हणून आपण ज्या गोष्टींमधनं येतो, म्हणजे आपण सुद्धा माणूस आहोत, आपल्याला सुद्धा इमोशन्स असतात, ते सगळं बाजूला ठेवून, म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यात जे काही चालतं ते सगळं बाजूला ठेवून आपल्याला फक्त आणि फक्त परफॉर्म करायचं असतं. सो हा एक मेजर टास्क असतो मला असं वाटतं बिंग अन ॲक्टर. आणि तो जो पेलवेल तो खरा नट, आणि ते करणं फार गरजेचं आहे. आणि ऑल्सो इथपर्यंत पोचायला म्हणजे अजून खूप पुढे जायचं आहे, ही तर जस्ट सुरुवात आहे, मी नेहमी म्हणते. आणि सो त्यासाठी सुद्धा म्हणजे कारण
कोणी नाही आहे या फील्डमधलं माझ्या घरामधलं आणि आय एम द फर्स्ट वन आणि त्यामुळे ती जी सुरुवात असते इथून प्रत्येक स्टेपवर खरं तर असं नाही की आत्ता एक माइलस्टोन गाठला आहे मग त्यानंतर पुढचा त्याहून खडतर असतो आणि डिफिकल्ट असतो कारण आपल्याला जस्ट ग्रो करायचं असतं त्यामुळे ते फार डिफिकल्ट जातं ऑनेस्टली स्पीकिंग पण त्याचं एकच उत्तर आहे आणि त्यात एकच आपल्याकडे उपाय आहे त्यासाठी तो म्हणजे बी कन्सिस्टंट ॲट युअर वर्क आणि नेवर स्टॉप बिलिव्हिंग इन युअर सेल्फ की तुम्हाला स्वतःमध्ये बिलीव्ह केलंच पाहिजे आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि खूपदा अशा म्हणजे खरंच माझ्या घरच्यांनासुद्धा माहीत नसतं की मी कुठल्या इमोशनल स्टेटमधनं जाते आहे किंवा एक आपलं छान प्रोजेक्ट झालेलं आहे त्यानंतर एक ॲक्टर म्हणून माझ्याकडनं माझ्या स्वतःकडे काही एक्सपेक्टेशन्स असतात नाही आणि मी फार जिद्दी आहे त्या बाबतीत की मला हेच पाहिजे नाहीतर नाही पाहिजे मग मी कितीही वेळ थांबायला तयार असते त्यासाठी आणि मला त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला अजिबात आवडत नाही की हां जस्ट आता ही भूमिका केली म्हणजे मला ॲट दी एंड ऑफ द डे ॲज अन ॲक्टर मला फक्त आणि फक्त समाधान लागतं मग ती फिल्म असू दे टेलिव्हिजन करत असू दे किंवा मी सिरीज करत असू दे पण जोपर्यंत ते कॅरेक्टर जे मी प्ले करते आहे ते मला सॅटिस्फॅक्शन देत नाही प्लस माझ्या ऑडियन्सला काय आवडेल हा सुद्धा या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधून मी नेहमी भूमिका स्वीकारत असते आणि त्यामुळे मग त्या गोष्टीसाठी मला आणि प्रेक्षकांना थोडीशी वाट बघायला लागली तरी चालेल आणि मी ते प्रिफर करते बिकॉज आय हॅव टू बी द बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ ईच अँड एव्हरी डे येस या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा विचार तू कधी केलास आणि तुझा फर्स्ट इंटरव्ह्यू हे आठवतंय का ऑडिशन्स वगैरे कसं टॅकल केलं होतं आणि पहिलं तुला कॅरेक्टर कसं मिळालं होतं ते रोल कसं मिळालं होतं त्याबद्दल काय सांग हो हो म्हणजे मी कॉलेज करत होते आणि आय हॅड नो इंटेन्शन्स ऑफ बिकमिंग अन ॲक्टर बट आपण म्हणतो ना जेव्हा लाईफमध्ये जे काही घडतं आहे ते तुमच्या प्लॅननुसार घडत नसतं तेव्हा ते त्याच्या प्लॅननुसार घडत असतं आणि आय बिलिव्ड इन दॅट मी माझं मास्टर्स झालं म्हणजे माझं MSc कंप्लीट झालं इन सायन्स आणि तर ते करत असताना थिएटर हॅपन टू मी सो आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा KJ सोमय्यामध्ये शिकले मी तर तिथे थिएटरचं बॅकग्राऊंड नव्हतं बट वन ऑफ माय फ्रेंड वॉन्टेड टू परस्यू दिस अँड ही वॉन्टेड टू बिकम अन ॲक्टर आणि मग ते सुरू करता करता आय अकंपनाईड मग आम्ही थिएटर ग्रुप सुरू केला दोघांनी मिळून मग मी आय गेस सेकंड इयरला असेल तेव्हा सो मी अभ्यास करून करत होते बरं आय वॉन्टेड टू बी अ फॅशन डिझायनर किंवा आर्टिस्ट कारण मी पेंटिंगसुद्धा करते सो मला त्या फील्डमध्ये नेहमीच काहीतरी करायचं होतं पण मी म्हटलं नाही इट जस्ट हॅपन्ड विथ मी बट माझ्या वडिलांना पाहिजे होतं की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं स्पेशली जर तुम्ही हुशार असाल 10वीत 86% वगैरे असतील तर तेव्हा त्या काळी एवढं नॉलेज नव्हतं किंवा गुगल वगैरे काही एवढ्या गोष्टी नव्हत्या जिथून आपल्याला कळेल की आयुष्यात पुढे काय करायचं जसं आत्ताच्या जनरेशनला ती खूप हुशार आहे जनरेशन की पुढे काय करायचं ते फार क्लिअर असतं तसं आपल्यावेळी तेवढं नव्हतं आणि त्यामुळे बाबांची इच्छा होती की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मग पुढे काही परस्यू करायचं आहे ते करावं आणि ते माझ्या चांगल्यासाठीच घडलं असं मी म्हणेन सो माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करता करता थिएटर माझ्या आयुष्यात आलं आणि हे जे थिएटरचे इमोजीज आहेत जे मी कोरलेत माझ्या हातावर आणि आयुष्यावर कायम ते कायम राहणार आहेत आणि तशी सुरुवात झाली माझी आणि ते केल्यानंतर म्हणजे माझी पहिली जी एकांकिका होती त्यामध्येच मला बेस्ट ॲक्ट्रेसचं प्राईज मिळालं आणि ती लिहिलीसुद्धा होती मी त्याच्यासाठी मला सेकंड ॲज अ रायटर प्राईज मिळालं सकाळ करंडकची स्पर्धा होती ती त्यानंतर असे प्राइजेस मिळत गेले आणि मग तसाच मला ऑडिशनसाठी कॉल आला बेदुणे 10 नावाची सिरियल होती स्टार प्रवाहवर आणि एक छान कॅमिओ होता तर ती माझी पहिली ऑडिशन होती म्हणजे मी माझं कॉलेज यूथ स्पर्धा चालू होती यूथ आपल्या थिएटर रसिकांना आणि कॉलेज स्टुडंट्सना सगळ्यांनाच माहिती असेल यूथ नावाची स्पर्धा असते जी पहिली स्पर्धा असते वर्षभरातली इंटर कॉलेजिएट तर ती आणि माझी सिरियल असं साईड बाय साईड सुरू होतं आणि मी ते बॅलन्स आउट करत होते आणि मी लिटरली माझा कॅमिओ 1 महिन्याचा मला सांगितला होता बट चॅनल लाईक्ड इट आणि ते वाढवायचा होता त्यांना बेसिकली तर मी त्यांना सांगितलं मला यूथच्या फायनलला जायचं आहे रिहर्सलला कोणी नाही आहे मी एकटीच लीड ॲक्ट्रेस आहे माझ्या कॉलेजमध्ये आणि मी तो रोल सोडला होता बट त्याच्यातनं मी खूप काही शिकले बट इट्स अबाउट कमिटमेंट ॲज वेल आणि ते नंतर मला मिळालं जे काही मिळायचं होतं ते थिएटर करणारा हाडाचा कलाकार असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आपण ॲज अ आर्टिस्ट म्हणून किंवा माध्यम वगैरे असेल की TV असू दे किंवा चित्रपट असू दे काही एक संपला की दुसरं शोधायला पुन्हा एक तो स्ट्रगल असतो तर कसं असतं ना रुचिरा की जेव्हा दुसरा स्ट्रगल चालू होतो म्हणजे आपल्याला सर्चिंग चालू करायचं असतं शोधायचं असतं आणि कधी असंही होतं की ऑडिशन दिलं किंवा हे दिलं लोकांचं म्हणजे हे असतं की नाही ही अशीच दिसते ही बारीकच दिसते किंवा ही गाडच
खूपदा म्हणजे मला असं वाटायचं की मी सोज्वळ दिसते. मला अजूनही असं वाटतं की मी सोज्वळ दिसते. पण अजूनसुद्धा मला पॉझिटिव्ह लीडसाठी जेव्हा मी जाते, तेव्हा ते म्हणतात, "नो, वी कन्सिडर यू फॉर निगेटिव्ह लीड." म्हटलं, "अरे का? म्हणजे माझा काही चेहरा साधा-भोळा नाही आहे का?" कारण आपल्याकडे एक किती नाही म्हटलं तरी फिमेल लीडसाठी खूप साधं आणि म्हणजे जर तुम्ही कंपेअर केलं आपली पॉझिटिव्ह लीड जी असते सिरियलमध्ये आणि निगेटिव्ह लीड, तर तो जो डिफरन्स असतो ना, तर मला नेहमी निगेटिव्ह लीडसाठी कन्सिडर करण्यात आलं आहे. बट आय फाइंड इट फन, कारण जे आता लास्ट माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये माया कॅरेक्टर जे केलं ते असं ग्रे शेड होतं. दॅट वॉज नॉट निगेटिव्ह शेड, बट एक स्ट्रॉंग आणि ॲम्बिशियस ते कॅरेक्टर होतं. सो अर्थात मला ते प्ले करायला मज्जा आली. त्यामुळे मला आता काही वाटत नाही जर निगेटिव्हसाठी कन्सिडर केलं तरी, कारण मला ते प्ले करायला ना बऱ्याच शेड्स मिळतात आणि थोडं जास्त एक्सप्लोअर करायला मिळतं ॲज अन ॲक्टर. त्यामुळे बाकी तर नाही, बाकी तर छान आवडते मी सगळ्यांना. म्हणजे फिल्मसाठी वगैरे काही नाही, काही ते चालून जातं. कारण मला मी म्हटलं ना ॲज अन ॲक्टर मला म- मजा आली पाहिजे. सेकंड, मी ऑडियन्सला काहीतरी दिलं पाहिजे नेहमी. सो माझ्या कॅरेक्टरमधून सुद्धा जर ते असेल ना, म्हणजे मी फारच सोशिक आणि हे मला परफॉर्म करायला मला नाही आवडणार. त्यात जर मी काहीतरी ती स्ट्रॉंग आणि ॲम्बिशियस वुमन म्हणून मी मुलींच्या समोर येत असेल ना, त्या कॅरेक्टरमधून, तिच्या कॅरेक्टरिस्टिक्समधून आजच्या जनरेशनने सुद्धा काहीतरी घेतलं पाहिजे. आणि तसंच मी शोधत असते. आणि ॲज यू सेड की आपण शोधत असतो. सो आय बिलीव्ह इन की व्हॉट यू सिक इज सिकिंग यू ऑलरेडी. सो आपण स्वतःला छान प्रिपेअर करायचं, मग आपल्याला जे हवं आहे ते आपोआप मिळेल. तू आता सांगितलं की मी स्ट्रॉंग आहे. नक्कीच तू स्ट्रॉंग आहेस, कारण ते दिसलंही आहे. तू ज्या प्रकारे फाईट करायचीस बिग बॉसमध्येही दिसलं होतं, ते कसे टास्क टॅकल करायचीस वगैरे ते. सो असं कुठलं एखादी सिच्युएशन त्याबद्दल सांगशील की खूप रडावंसंही वाटलंय आणि फाईट करावंसंही वाटलंय उठून, अशी सिच्युएशन कधी आली? म्हणजे आत्ता म्हणतोयस का बिग बॉसमध्ये? इन जनरल. जेव्हा जेव्हा जे एक्सप्रेस करावं असं वाटलं ना, मी केलं आहे ते. त्यामुळे मी मोकळी होते. बट बिग बॉसमध्येच मला असं झालं की, कारण तो खूप मेजर फेज होता माझ्या आयुष्यातला. आणि तिथे समहाव 24 आवर्स ते सगळे कॅमेरे असल्यामुळे ना, मला जे एक्सप्रेस करायचं होतं ना, आणि एकतर ज्या पॉईंटला मी बाहेर पडले अगेन, म्हणजे तर ते मी थोडंसं पेशंटली चालले होते पुढे, की नाही हळूहळू हळू. बट ते पेशन्स आणि मग ते फार सॅच्युरेट झाले होते मी आतमध्ये. आणि ते सगळे कॅमेराज आणि काही गोष्टी होत्या, म्हणजे अर्थात आता त्या माहिती आहेत सगळ्या प्रेक्षकांना. तर मला त्या बोलायच्या होत्या, व्यक्त करायच्या होत्या, पण मी कुठेतरी एक पाय मागे घेत होते, कारण ते चुकीच्या पद्धतीने बाहेर जाऊ नये, कारण तो विषय माझ्यासाठी फार सेन्सिटिव्ह होता. आणि तर तिथे मी फार सॅच्युरेट, सफोकेट सगळं झाले होते, कारण एका मोमेंटला माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी कोणी नव्हतं. म्हणजे मी लिटरली फक्त आरसा आणि मी. अजूनसुद्धा मला एक बिग बॉसच्या हाऊसमध्ये एक वॉशरूममधला मिरर आहे. सो मी तिथे असायचे रात्री, किती आता गॉड नोस किती वाजलेले असतील तिथे. पण तिथे आणि तिथे बॅकग्राऊंडला त्या वाघाचं चित्र, तर मी म्हणायचे की ती वाघीण आहे म्हणून. तर प्रसाद आणि माझे असं व्हायचं की तो म्हणायचा वाघ आहे, मी म्हणायचे वाघीण आहे. सो त्या आरशामध्ये तिथे ती वाघाचं चित्र होतं. सो जेव्हा जेव्हा मी बोलायचे तर ती इमेज माझ्या डोक्यात अजून इतकी क्लिअर आहे, कारण मी स्वतःशी इतका संवाद साधलाय तिथे, की आत्तासुद्धा जेव्हा मी मेडिटेशनला बसते किंवा डोळे बंद करते किंवा जेव्हा मला काहीतरी विचार करायचा असतो, तेव्हा मला ती इमेज दिसते अजूनसुद्धा. सो दॅट वॉज दी मोमेंट की जिथे मला फार एक्सप्रेस व्हायचं होतं, पण मी नाही होऊ शकले. आणि त्याच्यातनं मी हे शिकले की यापुढे मी दुसऱ्यांचा विचार करत बसणार नाही आहे. आय ट्राय फॉर दॅट ॲटलिस्ट, की मला जिथे जे बोलायचं ते मी बोलणार आहे. सो दॅट वॉज अ लर्निंग फेज फॉर मी, खूप जास्त प्रकारे. नक्कीच तू वाघीण आहेस, तू असं जसं म्हटलंस की, कारण ते दिसतंय, कारण तू सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतेस आणि ते लोकांपर्यंत पोहोचवत असतेस की तू किती पॉझिटिव्ह आहेस. सो कुठून एवढं आत्मविश्वास, एवढं बळ कुठून? अ, म्हणजे आहे आता जे काही आहे ते एक्सपिरियन्समधनं म्हणा, किंवा आपण जसे घडत जातो किंवा आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्यामधून. आणि तू म्हणतोयस ना मी स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, तर मला तिथे गेल्यावर असं वाटलं होतं की सी, स्ट्रेंथ इज नॉट जस्ट अबाउट अप्लाइंग फोर्स ऑन अदर पर्सन. तिथे जे काही मी बघितलं ना, म्हणजे मला असं झालं की बाप रे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या काही जिथे जी माझी लेवल, मला इथून फाईट करायला आवडतं, मला फिजिकली सुद्धा फाईट करायला आवडतं. बट आय मेक शुअर की आय शुड नॉट हार्म अदर पर्सन. आता तो माझा स्वभाव आहे, तर याच्यासाठी मला लिटरली इमोशनल आणि हे सगळं टॅक्स दिले जायचे. बट आय फाइंड माय इमोशन्स ॲज माय स्ट्रेंथ. मला असं वाटतं बिंग वुमन ती तुमची जास्त स्ट्रेंथ आहे, की तुम्ही एम्पथाईज करताय समोरच्याला आणि त्याच्या टुवर्ड्स त्या नजरेने बघताय. तर इमोशन्स जे असतात दॅट्स नॉट माय वीकनेस. बिंग इमोशनल इज माय स्ट्रेंथ. आय हॅव ऑलवेज कन्सिडर्ड इट ॲज.
पण येस, त्या गोष्टी आहेत. मला असतं याद्वारे सांगायचं आहे मुलींना, की आपण जिथे जिथे इमोशनल होतो आणि समोरच्याचा जास्त विचार करतो तिथे तुम्हाला वीक समजलं जातं. सो मेक शुअर डोंट लूज युअर सेल्फ. यू हॅव टू बी युअर सेल्फ. मग तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असा किंवा जरा नाईव्ह असा, यू बी युअर सेल्फ, बट मेक शुअर की दॅट शुड नॉट हार्म यू. हे मी शिकले स्वतःसाठी. मी अजूनसुद्धा अप्लाय करण्याचा प्रयत्न करते. कारण आपण समोरच्याचा फार विचार करत वागत असतो. बट आत्ताचं जे युग आहे ना, ते असं नाही आहे की तुम्ही छान 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 सगळं राहाल आणि समोरचा छान असेल. नॉट नेसेसरी. सो तुम्हाला तिथे स्ट्रॉंग स्टँड घेणं स्वतःसाठी फार गरजेचं असतं. रुचिरा, रंगाप्रमाणे माणसंही आपले रंग दाखवून जातात. आपल्याला दुःख होईल असं काहीतरी करून जातात. सो त्याच्यातून तू स्ट्रॉंगली कशी उभी राहिलीस, खचून न जाता? तुझी जिद्द एवढी कुठून आली? रंग बदलणं किंवा ॲज यू सेड की खरे रंग दिसणं जे काही आहे त्याबद्दल मला हे म्हणायचं आहे की मी त्या गोष्टीकडे आत्ता लाईफचे रंग किंवा आयुष्यातला एक टप्पा असं बघायला शिकले. एक फेज होता जेव्हा आय वॉज शॅटर्ड, आय वॉज ब्रोकन अप आणि मला काही सुचत नव्हतं की पुढे काय, किंवा माझं ठरलं होतं बट माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींची वेगळी मतं होती. कारण मला माझ्यासोबत माझ्या फॅमिलीची मतं, आईवडिलांची मतं फार मॅटर करतात आणि त्यामुळे ते सगळं फार गुंता झाला होता असं म्हणेन मी. की आय वॉज स्ट्रॉंग इनफ टू हँडल इट ऑन माय ओन, किंवा काही गोष्टी ज्या काही होत्या, जो मेस झाला होता तर तो मी असा सॉल्व करू शकत होते. पण नाही, काही गोष्टी समाजातल्या आणि इतर गोष्टी आपल्यासोबत असतात, त्यामुळे आपल्याला कुठेतरी थोडं बॅलन्स आउट करून वागायला लागतं. आणि आत्तापर्यंत आय वॉज नेवर एक्सपोज टू सच काइंड ऑफ पीपल किंवा सच क्वालिटी ऑफ पीपल. सो जो अगेन तो शो होता दॅट वॉज अ रियालिटी चेक फॉर मी. की कारण आत्तापर्यंत मी फार अशी कॉम्पॅक्ट आणि खूप प्रोटेक्टिव्ह बॅकग्राऊंडमध्ये मोठी झाले आहे. म्हणजे माझी फॅमिली, म्हणजे नॉट जस्ट माय मॉम डॅड, होल फॅमिली, त्यांनी मला इतकं प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये मोठं केलं आहे ना, की अशा निगेटिव्ह क्वालिटीजला मी एक्सपोजच नाही झाले कधी. माणसातल्या ज्या इनहेरिट असतात, म्हणजे माझं काही कंप्लेन नाही आहे, त्या असणारच. आणि कमॉन, दिस इज कलियुग, तर माणूस हा चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींनी घडलेला आहे, मान्य. बट मी कधी एक्सपोज झाले नव्हते या सगळ्या क्वालिटीजला. त्यामुळे त्या ज्या माझ्या समोर ज्या प्रकर्षाने समोर आल्या ना, तर मला त्या गोष्टीचा फार त्रास झाला. आणि आता 1 वर्ष होत आलं आहे, स्टील आय डोंट बिलीव्ह. म्हणजे एक बॅक बिचिंग आणि अशा काही बऱ्याच गोष्टी असतात की एखाद्याला दिलेला शब्द न पाळणं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण मला एथिक्स, मॉरल्स याचं हे सांभाळून जगायला आवडतं. कारण ते तुम्हाला माणूस म्हणून घडवत असतं आणि तो डिफरन्स असतो एका माणसामध्ये आणि जनावरामध्ये. ते तुम्हाला डिफाईन करते. ओके, यू आर अ ह्युमन बिकॉज यू हॅव एथिक्स अँड सर्टन क्वालिटीज, यू हॅव गॉट ब्रेन. पण ते जेव्हा मला कळलं की हे किती वास्तववादी जग किती विचित्र आहे, किंवा तर मला असं वाटतं ती गोष्ट घडणं माझ्या आयुष्यात फार गरजेची होती. की मला माझ्या कम्फर्ट शेलमधनं ते देवाने ते मुद्दामून घडवलं माझ्या आयुष्यात. मला असं वाटतं की कम ऑन रुचिरा, यू हॅव टू गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन आणि यू हॅव टू सी, बिकॉज अजून बरंच पुढे जायचं आहे आयुष्यात. सो तिथे मला कुठेतरी ते प्रिपरेशन म्हणून ती स्टेप होती आणि मी तशा दृष्टीने त्या जो काही आयुष्यातला टप्पा होता त्याच्याकडे बघितलं आणि त्याला टॅकल केलं. टॅकल करणं वॉज डिफिकल्ट अगेन, बट त्यातनं मी ग्रो झाले. आणि नाव आय मेक शुअर की कुठलीही गोष्ट असेल ती मला कशी त्रास नाही देणार. सो त्या पद्धतीने आता पुढचं आयुष्य जगणार आहे. नक्कीच रुचिरा, आता तू सांगितलंस की आपण मूव ऑन होतो त्याच्यातून, त्या गोष्टीतून. सो कधी कधी असं होतं ना की आपण स्वतः मूव ऑन होतो, पण कधी कधी आई वडिलांच्या डोळ्यात ते दिसतं आणि बाकीचे लोक आहेत ना, ते बोलत असले तरी आपल्याला जरी फरक नसेल पडलं तरी ते त्यांना पडतं. किती ते आपल्या मनाला लागतं? अरे फार लागतं, काय सांगू तुला. कारण एक ते मुलीचे आईवडील काय म्हणतील लोक, हे अजूनही आहे सॅडली. बरं, म्हणजे असं वाटतं की बिंग अन ॲक्ट्रेस फार फ्रीडम असेल, किंवा नो की कम्पेअर्ड टू तरी आपलं एक नॉर्मल प्रोफेशन, कन्सिडर एक रेग्युलर प्रोफेशन आणि हे या इंडस्ट्रीतलं प्रोफेशन, तर काही घरांमध्ये असेल सुद्धा. बट प्रोफेशन डझंट मॅटर. की तुम्ही काय विचार करता ते मॅटर करतं. बट सॅडली हे समाजातच अजून आहे ना, की मुलीला सर्टन वेमध्येच तिने वागलं पाहिजे आणि मुलीच्या आईवडिलांनी सुद्धा सर्टन वेमध्ये काही गोष्टी ग्रास्प केलेल्या असतात आधीपासनं. हे फार चुकीचं आहे. आणि मला मुलींना सुद्धा सांगायचं आहे आणि मुलींच्या आईवडिलांना सुद्धा सांगायचं आहे या माध्यमातून, की प्लीज कधीच तुमच्या मुलीला हे म्हणू नका की तू मुलगी आहेस, लोक काय म्हणतील आणि आम्ही मुलीचे आईवडील आहोत म्हणून आम्हाला हे करायला लागतंय. यामुळे तुमच्या मुलीवर कधीच दबाव देऊ नका. म्हणजे
तुमची मुलगी आहे आणि तुम्ही ज्या प्रेमाने आणि लाडाने तिला मोठं केलं आहे, सो ते तसंच राहू द्यात आणि ती स्ट्रॉंग आहे, ती इंडिपेंडंट आहे, तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला तिचं तिचं जगू द्या. म्हणजे जस्ट बिकॉज लोक काय म्हणतील त्यामुळे कुठल्याच मुलीने मला जे करायचं आहे ते बदलता कामा नये. बस इतकं साधं म्हणणं आहे माझं, बट त्यामध्ये फार अर्थ दडलेला आहे की आता तो प्रत्येक मुलीने स्वतःसाठी काढावा आणि मला आवडेल जर मुलींनी हा स्वतःसाठी विचार केला. माझ्या पाठीशी खंबीर राहणाऱ्या नवदुर्गा म्हणजे माझी आई, जिचं नाव माया आहे, माया जाधव, माझी बहीण ऋतुजा जाधव. सो या माझ्या आयुष्यातल्या नवदुर्गा आहेत. माझी होल फॅमिली आहे, आय हॅव अ ह्यूज फॅमिली आणि त्यातल्या सगळ्या माझ्या ताईज ज्या आहेत त्या प्रचंड स्ट्रॉंग आहेत. म्हणजे त्यांच्याकडनंच मला इतकं इन्स्पिरेशन मिळत असतं, ज्या स्वतःची लाईफ ज्या पद्धतीने टॅकल करत असतात. तर मला असं वाटतं की नाही, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स फार छोटे आहेत की या सगळ्या जणी इतक्या खंबीरपणे आणि विथ स्माईल, त्यांच्या चेहऱ्यावर कधीच असं नसतं की काहीतरी बर्डन आहे असं वाटतं. त्या विथ स्माईल सगळं टॅकल करत असतात या सगळ्या जणी. सो त्यांच्याकडनं मी प्रचंड शिकते. आणि नवदुर्गा म्हणालाच, बट आय वॉन्ट टू मेन्शन माय बाबा कारण ही हॅज ऑलवेज बिन देअर. आणि अजून एक व्यक्ती ती म्हणजे मी, कारण एक अशी फेज होती जिथे खरंच कोणी समजून घेणारं नव्हतं. जेव्हा मी सुद्धा स्वतःला लूज केलं असतं तर म्हणजे सगळं संपलं असतं सॉर्ट ऑफ. बट नाही, मी स्वतःच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सो माय सेल्फ. डिजिटल युग आहे आता. जर समजा या नवरात्रीमध्ये तुला देवीचा फोन आला, काय शेअर करते? बाप रे गॉड, म्हणजे गुजबम्स आले माझ्या हातावर. काही नाही, म्हणजे मी तिला फोन आला आहे, मला तर समोर दिसते तर आय वुड वॉन्ट टू हग हर. मला तिला मिठी मारायला फार आवडेल. आणि जेव्हा आपण देवीचा विचार करतो आणि तिची जेव्हा प्रतिमाच डोळ्यासमोर येते ना, तेव्हा म्हणजे काय तेज असतं त्या चेहऱ्यावर आणि किती स्ट्रेंथ असते. म्हणजे शी इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ येट अ फेमिनिटी. ती एक डिवाइन ऊर्जा तिच्या चेहऱ्यावर असते आणि आतमध्ये, कारण ती महिषासूर मर्दिनी आहे कमन. तर मी तर तिला हेच सांगेन की तुझ्यामध्ये जी पॉवर आहे ना, त्याचा 1% या सगळ्या मुलींना दे, कारण फार गरज आहे आत्ताच्या जगात सुद्धा मुलींना. कारण आज सुद्धा फेमिनिझम आणि या सगळ्या गोष्टी बोलायला लागतात, याचं दुःख आहे. आणि याचा दोष मला कोणाला द्यायचा नाही आहे. खरं तर याचा दोष न देता मला मुलींनाच सांगायचं आहे की जिथे बेसपासून जिथे आपण चुकतो ना, तिथे सुरुवात करा. तुम्ही एखादी गोष्ट जर तुमच्याबरोबर चुकीची घडतीये, तुम्ही सहन करत गेलात आणि मग इथपर्यंत पाणी आल्यावर बोलायचं रॉंग, तुम्ही चुकलात. कारण नेहमी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा चुकीचा असतो माझ्या मते. आणि तेच मी देवीला सांगेन की ती ताकद प्रत्येक मुलीला दे. तिला स्वतःसाठी, तिच्या कुटुंबासाठी उभं करण्यासाठी जी काही ताकद लागेल, जी स्ट्रेंथ लागेल, ती सगळी तिला दे. आणि शक्ती दे, बुद्धी दे, सामर्थ्य दे, एवढंच मी सांगेन. हो, म्हणजे झाला आहे असा इन्सिडन्स एकदा, जेव्हा मी कॉलेजमध्ये होते. आणि कॉलेजमध्ये असताना तर आत्ताचं म्हणजे खूप अपग्रेडेड व्हर्जन आहे माझं. मी तेव्हा तर खूप शांत आणि कम्प्लीट अपोजिट होते आणि फार बोलायचं नाही किंवा काय असं होतं. बट ते एक असतं ना, आतमध्ये असते ते इन्स्टिंक्ट, तर ती नेहमीच होती. तर तेव्हा असं झालं होतं की एकदा मी सकाळी कॉलेजला जात होते आणि तेव्हा मी ट्रेनने जायचे. सो ट्रेनने जायच्या आधी, म्हणजे आपण जेव्हा चालत असतो प्लॅटफॉर्म टुवर्ड्स, तर तेव्हा सकाळी 7 वाजता वगैरे, तर मला टच फील झाला. ठीक आहे की पाठवून माझा एक माणूस गेला आणि त्याने मला ॲब्रप्ट टच फील झाला. आणि मुलींना तो कळतो एक टच, की एक रिअलवाला, की जस्ट हां जेन्युन आहे की नाही, हे मुद्दामून केलं तर लगेच कळतं. तर मला तो फील झाला समहाव. आणि मला खूप ते फिलिंग खूप फार विचित्र असतं. तर मी नोटीस करत होते, तो असं घाईघाईत पुढे गेला. तर मला असं झालं की एक बॅक ऑफ द माइंड एक थॉट गेला की नाही, हे चुकून झालं असावं किंवा चुकून झालं असेल का, की काय करू, जाऊ का, या सगळ्या मी संभ्रमात होते. कारण मला मी सहन नाही करू शकत की कोणती, मी ॲटलिस्ट त्याला विचारेन की का बाबा, मग सॉरी तरी म्हण किंवा नाही, ओके, माणूस बघून आपल्याला कळतं. बट जेव्हा मी त्याला ऑब्झर्व केलं, त्याने पुढे जाऊन, समोर माझ्या एक लेडी होती, ती सुद्धा जात होती, त्याने तिच्यासोबत सुद्धा तेच केलं. तिला टच करून तो पुढे गेला आणि तिथे माझी जी सटकली. तर मी सकाळी 7 वाजता तिकडे घाईघाईत पुढे गेले, त्याला मी गाठलं आणि ती लेडीसुद्धा थांबली तिथे, तिला मी थांबवलं
आणि त्याला मी टर्न केलं आणि त्याला जे काही बोलायचं ते बोलले आणि त्याच्यावर त्यांनी जे काही उलटी उत्तरं दिली त्याला मी म्हणजे त्याच्या कानशिलात लगावली आणि मग सगळं तिकडे जरा पब्लिक वगैरे झालं होतं आणि मलाच कळेना की हाव आय डिड दॅट, कारण मी म्हणजे हे सगळं कारण ते झाल्यानंतर मला फार असं मी घाबरले होते स्वतः वगैरे. पण दॅट वॉज माय इन्स्टंट रिॲक्शन टू दॅट वॉट एव्हर सिच्युएशन दॅट वॉज हॅपन्ड. सो मला हेच सांगायचं आहे मुलींना की जिथे होतं तिथे तुम्हालाच हात उचलायला लागणार आहे. यू हॅव टू बी फिजिकली स्ट्रॉंग. सो देवाने थोडाफार डिफरन्स केलाच आहे मुलांना आणि मुलींना घडवताना. कितीही इक्वालिटी म्हटलं तरी तो डिफरन्स आहेच. पण मग आपण ते टॅकल करण्यासाठी काय करू शकतो, किती फिजिकली फिट होऊ शकतो, तर हे आपल्यालाच करायचं आहे. आणि तर असा एक इन्सिडन्स झाला होता ज्याला मी तिथल्या तिथे उत्तर दिलं. आणि आत्ता मी नाही घाबरत या सगळ्या गोष्टींना. म्हणजे मी लिटरली 2 वाजता येते, 3 वाजता येते, माझे बाबा अजूनही जागे असतात मी येईपर्यंत. पण आय मेक शुअर की तसं काहीच घडणार नाही आणि घडलं तरी मी सक्षम असेन त्या सगळ्या प्रसंगाला उत्तर द्यायला. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीनंतर दसऱ्याला आपण रावणाचं दहन करतो. जर यावेळी दहन करायचं झालं तर काय करतो? दहन करायला म्हणजे आता जर स्वतःतल्या जसं मी म्हटलं की आय ऑलवेज लाईक टू बी बेटर व्हर्जन ऑफ मायसेल्फ. सो माझ्यातल्या काही त्रुटी असतील, कमी गोष्टी असतील किंवा वाईट गुण असतील तर ते मला दहन करायला नक्कीच आवडतील. ऑल्सो समाजातल्या काही गोष्टी आहेत, जसं मी म्हटलं की मी नेहमीच इक्वालिटीबद्दल बोलत असते. सो वेन आय से अबाउट इक्वालिटी नो, सो दॅट डझंट मीन की आय हेट मेन, अजिबात नाही. किंवा माझं तर म्हणणं आहे की मला मुलांच्याही काही गोष्टी कळतात की त्यांनासुद्धा काही गोष्टींमध्ये बर्डन असतं जे बिंग मुलगा म्हणून त्यांच्यावर लादलं गेलेलं असेल सुद्धा. बट बिंग वुमन इतकंच आहे की मला मुलींच्या गोष्टी जास्त कळतात. सो दॅट्स इट. सो जर मी मुलींना म्हणते की वी हॅव टू अर्ज फॉर इक्वालिटी, तर मेक शुअर की यू अंडरस्टँड युअर पार्टनर ॲज वेल किंवा समोरचा मेन ॲज वेल. मग तो घरातला कुठलाही पुरुष असू दे, तुमचे बाबा असतील, तुमचा भाऊ असेल. आणि मुलींना मला हेच सांगायचं की बी फायनान्शियली इंडिपेंडंट. कारण आपल्याकडे आधीपासून जे चालत आलं आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला हे शिकवलं नाही गेलं आहे की एक सर्टन गोष्टीमध्ये आपल्याला साच्यात बसवलं जातं, मुलांनासुद्धा मुलींनासुद्धा. सो जर वी एक्सपेक्ट मेन टू डू हाऊसवर्क, सो यू हॅव टू बी फायनान्शियली इंडिपेंडंट ॲज वेल गर्ल्सनी. सो ही इक्वालिटी समाजात आणणं गरजेचं आहे. आणि या इक्वालिटीला तडा देणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी समाजात आहेत, मला त्याच गोष्टींना, त्या विचारांना, त्या वृत्तीला दहन करायला आवडेल. दसरा हा शुभमुहूर्त असतो. सो दसऱ्याला बरेच लोक काही ना काहीतरी घेत असतात किंवा काही अनाउन्समेंट करत असतात. त्यावेळी तुझं काही असं वेगळं आहे का किंवा काही अनाउन्समेंट काही? अनाउन्समेंट्स म्हणजे येस, मी काही प्रोजेक्ट्स करते आहे आता सध्या आणि त्याची अनाउन्समेंट मी लवकरच करेन. त्यापैकी एका प्रोजेक्टबद्दल मला सांगायला आवडेल कारण त्याचा टीझर आऊट झालेला आहे. माझा लुक अजून आऊट झालेला नाही आहे त्या मूव्हीमधला. त्या मूव्हीचं नाव आहे बाबू, ज्याचं मोशन पोस्टर आणि टीझर आऊट झालेला आहे. आणि ही 70s 80s मधला तो लुक आहे माझा, त्यामुळे रुचिरा थोडी वेगळी दिसणार आहे तुम्हाला. आणि ही अनाउन्समेंट आणि या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल. आणि ऑल्सो त्यासोबतच बरेच प्रोजेक्ट्स लवकरच तुमच्या समोर येतील. नवरात्र सुरू आहे, नवरात्रीचे 9 रंग असतात. सो आता मी तुला 9 रंग विचारणार आहे, ते तू कोणाला डेडिकेट करते ते मला फक्त. ओके. पहिला रंग केसरी. केशरी रंग, केशरी ज्याला आपण भगवा असंही म्हणतो, तो रंग मी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना डेडिकेट करू इच्छिते. आणि महाराजांचं नाव जरी घेतलं तरी असं एक वेगळंच स्फुरण आलं आहे. आणि त्यांना काय म्हणजे थँक्यू कुठल्या शब्दात म्हणायचं ना, मला फक्त त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला माझा नमस्कार आहे, नमून मी वंदन करते तुम्हाला. आणि तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही अजूनही आहात म्हणून आम्ही आहोत. हिरवा रंग मी मदर नेचरला डेडिकेट करीन कारण इट डिस्क्राईब्स मदर नेचर. आणि अशीच आमच्यावर कृपा बरसू दे आणि आम्ही विल ट्राय की तुला त्रास कसा देणार नाही बिंग ह्युमन. फक्त प्लीज कोऑपरेट आणि अशीच सोबत राहा आमच्या छान प्रकारे. कुठलाच त्रास नको होऊ देत मॅनकाइंडला आणि विल मेक शुअर की तुलाही त्रास नाही देणार. सो ग्रे रंग मी माझी जी होल फॅमिली आहे ना, ह्यूज फॅमिली, माझे कझिन्स आणि सगळे त्या लोकांना डेडिकेट करीन कारण त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि विकास येत जावा असं या अर्थाने मी त्यांना तो डेडिकेट करेन. गुलाबी रंग म्हणजे प्रेम, गुलाबी म्हणजे छान छान नाही का सगळं असं. सो मी ते माझ्या फॅन्स आणि ऑडियन्सला डेडिकेट करीन
कारण त्यांनी फार माझी साथ दिली आहे, सोबत केली आहे आणि प्रत्येक वेळी ते असतात. म्हणजे ते म्हणतात की आय मोटिवेट देम, म्हणजे माझा जो हॅशटॅग आहे रुचिरसेस, ते म्हणतात की दॅट मोटिवेट्स अस. पण मला सांगायचं आहे की तुमच्या ज्या कॉमेंट्स असतात आणि वेळोवेळी तुम्ही सांगत असता की नाही दीदी तुझं हे छान होतं आज, हे आवडलं, सो दॅट रिअली इन्स्पायर्स मी ॲज वेल. सो त्यामुळे गुलाबी रंग मी माझ्या सगळ्या फॅन्सना डेडिकेट करेन. मोरपीसी रंग ऊर्जा, समृद्धी आणि आकांक्षाचं प्रतीक. जेव्हा ऊर्जा, समृद्धी आणि आकांक्षा हे जेव्हा ऐकलं तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर माझी बहीण आली, माझी छकू. आणि सो हे मी तिला डेडिकेट करेन, कारण शी इज द कॉन्स्टंट सोर्स ऑफ माय एनर्जी ॲज वेल, आधीपासून आत्तापर्यंत, आणि ती कायम असणार आहे. त्यामुळे तीच माझी इच्छा आहे, तीच माझी आकांक्षा आहे. आणि त्यामुळे मोरपिसी रंग छकुला, दॅट इज ऋतुजा जाधवला. किंवा सो पिवळा रंग सूर्याचा, आणि सूर्य मला फार आवडतो आणि सूर्यपुत्रसुद्धा मला फार आवडतो, म्हणजे राधेय करणं. आणि त्यामुळे पिवळा रंग, जे माझे 2 आदर्श आहेत त्यापैकी एक आदर्श म्हणजे राधेय करणं, त्याला मी डेडिकेट करेन. निळा. निळा रंग पहिल्या आदर्शाचा म्हणजे युगंधराचा, म्हणजे कृष्णाचा. आणि हे सर्वज्ञात आहे की कोणी विचारलं, कोणी रुचिरा निळा रंग कोणाला डेडिकेट करेन, तर तो कृष्णाला असेल, माझ्या कृष्णाला. लाल. लाल रंग म्हणजे प्रेम, अट्टर प्रेम, डीप प्रेम, आणि तो मी माझ्या आईवडिलांना डेडिकेट करू इच्छिते. सफेद. आणि सफेद रंग फार स्पेशल आहे, कारण सफेद रंगाबद्दल मी नेहमी असं म्हणते की बघताना असं वाटतं की प्लेन रंग वगैरे नाही, बट जेव्हा रेनबोचे 7 रंग मिक्स होतात तेव्हा जो रंग बनतो तो म्हणजे सफेद रंग. आणि मी स्वतःला म्हणजे रुचिराला डिस्क्राईब करताना सुद्धा असं म्हणते, शी इज द रेनबो फुल ऑफ व्हायब्रंट कलर्स. आणि त्यामुळे मी सफेद रंग स्वतःला डेडिकेट करते. थँक्यू रुचिरा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.